हॅलो 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 शी हॅलो हॅलो शी हॅलो हॅलो शी हॅलो 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 शी हॅलो 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 हॅलो. बरं मित्रांनो, आवाज येतो का सर्वांना? झोपलं नाही ना? आज कुणी झोपायचं नाही, कारण आज मित्रांनो आजची बारी आहे. मित्रांनो ही बारी आजची बारीच होणार, म्हणून कुणी झोपायचं. मग करायची सुरुवात. तत्पूर्वी माझे मित्र, आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा, शाहिरांना विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि बुवा या ठिकाणी आपले प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचंय. माझा लेखीविषयी या ठिकाणी आपण घेऊन जायचंय. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी माझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यात पाणी नव्याने वाहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यात पाणी नव्याने वाहावे. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी हा पापड तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्षात सांगत. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभारणाला, आनंदित झालो माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे.
दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार मानवंदना करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला प्रथमदास या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाकाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई कोटेश्री नाट्य मंडळ तसेच कलगी तुरा समाज व उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज खरोखर अभिमान वाटतो एक सांगायला की राजेश निकमचा या रंगमंचावरचा हा मित्रांनो तिसरा प्रयोग आहे, तिसरा शो करतोय. आणि या आयोजनातला कोकणातील युट्यूबर्स या माझ्या सर्व मित्रांच्या आयोजनातला हा मित्रांनो दुसरा शो करतोय. पण एकदा सुनीलदादा डावल आणि संपूर्ण माझे कोकणातील युट्यूबर्स यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण आजचा हा प्रयोग मित्रांनो त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून कुणाशीही स्पर्धा न करता कुणाशीही कॉम्पिटिशन किंवा भांडण तंटा न करता आजचा हा प्रयोग मित्रांनो आपण हाऊसफुल करून दाखवतात. त्याबद्दल तुमचं जेवढं मित्रांनो कौतुक करेन तेवढं या ठिकाणी थोडंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी या शाहिराला आपण दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी दिली. माझं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा याच्या सेवेसाठी तुम्ही माझं नाव घोषित केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून एक आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं पुढे घेऊन जातोय नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी मला संगीताला साथ करतात ढोलकीपट्टू माझे विशालदादा सुतार झी मराठी युवा जो चॅनल आहे त्याच्यावरती दादांनी या ठिकाणी बरेच अशा रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजलेली आहे. आज मला ढोलकीला साथ करतात दादांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज मला बँजोला साथ करतायत माझे बँजो मास्टर माझे बँजो रविदाता यसरे त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवतो दादांचं गाणं या वर्षीचा गण देखील प्रदर्शित झालेला आहे. आणि सर्वजण आपण अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या गाण्याला देत आहात. मला आज कीबोर्डला साथ करतात पंकज काताळे. त्याचप्रमाणे आज मला पॅडला साथ देत आहेत माझे बंधू ओंकारदादा बाई शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझे बंधू आणि कोकणातील सुप्रसिद्ध साऊंडवाले राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील एक असा कोहिनूर हिरा ज्याला समजलं जातं आणि म्हणून आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं माझ्या डावा साऊंडचं नाव नाही. आज संजय दादा होरंबे स्वतः डावा साऊंडचे मालक आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गौरवदादा गोटाट हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे मला ज्याने अनेक कार्यक्रमामध्ये वारंवार बँजोला साथ केली होती माझे दादा अविनाश दादा सुतार तसेच आम्हाला अगदी सुखरूपपणे नेणे आणण्याचं काम करतात माझे दादा रुपेश दादा गोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील कोकणातील ख्यातनाम असा शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये
माझे बंधू एक गोड गळ्याचे शाहीर आहेत, तुरेवाले ख्यातनाम शाहीर स्वर्गीय दत्ताजी गराटे बुवा यांचे सुपुत्र माझे बंधू आदरणीय सुशांतदादा गराटे हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुनीलदादा लोगडे हे देखील एक तगड्या आवाजाचे शाहीर आहेत, ते देखील या ठिकाणी याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परेशदा खोपटकर तसेच या ठिकाणी आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर अनिलदादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य ज्यांचा मित्रांनो उद्या याच रंगमंचावरती शाहीर जितेश गुरल यांच्यासोबत कार्यक्रम होणार आहे, ते माझे शिष्य वेदांची जाधव, या ठिकाणी आमचे विनायकदादा रेवाळे, ओंकार लांचेकर, त्याचप्रमाणे आमचे परेशदा सोनाटे, गणेशदादा भागणे, माझे युवा शिष्य अनिकेतदादा पाष्टे, ही सर्व मंडळी या ठिकाणी मित्रांनो आज माझ्या या भाऊरीमध्ये बसलेले आहे, मला आज थोडंसं साथ देतात, त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार रतेशदादा बाई, अक्षयदादा वेवणकर, प्रथमेशदादा कनेरे, अमोलदादा बाई, प्रथमेशदादा सावंत, माझे बंधू वैभवदादा रेमठे आणि राजेश भाऊवरती प्रेम करणारा सर्व चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा मित्रांनो झालेला आहे. आणि आज ज्यांचं आणि माझं 3 तासासाठी का होईना आपण नातं जुळलेलं आहे ना, नवऱ्याशिवाय बायकोला शोभाच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभाच नाही. म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांची वरिष्ठ मंडळी मला वाटतं आदरणीय आमचे गणपत दादा लांबोरे ते देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. बुवांचे सर्व जे सवंगडी आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेशदादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या शरणावरती नतमस्तक होऊन रंगभूमीला त्रिवार अभिवादन करून प्रथम दिनी या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळलं. आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे. आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे आई. आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असं बुवा अगदी सुरुवातीपासून सांगतोय, लिहायला हायगय करू नका. प्यानातली शाई जरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास परत, पण आज लिहायला हायगय करायची नाही बुवा. स्तवन मित्रांनो गाव म्हणायचं आहे काय, लक्ष असं.
मायाजीची आहे जगी थोर, तिने माझ्यावरती केले बघा अनंत उपकार. अहो तिच्या मायेला नाही, तिच्या मायेला नाही जगी अंत पार. मग तिच्यामुळेच खरे समजले मला अहो या जीवनात माझ्या माय माऊलीच्या चरणावरती स्तवन ठेवते. म्हणायचं आहे काय लक्षात? अग जन्मास आलो गाई तुझ्या पोटी. आई अगं त्या वेदना सहन केल्या 9 महिने 9 दिवस, अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलं, पण या पोटच्या डोळ्याला वाढवलंस. म्हणून म्हणतात की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी, वंदन माझे आई कोटी कोटी, हे वंदन माझे तुला कोटी कोटी. विसरणार नाही मी उपकार तुझे, विसरणार नाही मी उपकार तुझे, विसरणार नाही मी उपकार तुझे. अगं कसे तुझे उपकार विसरू? आज कितीतरी वेदना सहन करत तो हा नाशिवंत देह दिला. 84 लक्ष योने मिळून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय. म्हणून म्हणायचं सांभाळीले होते, विसरणार नाही मी उपकार तुझे, विसरणार नाही मी उपकार तुझे, विसरणार नाही मी उपकार तुझे. आहे सत्वरी रूप ईश्वरी, अमृताची धार तू दासरी उरी. या जगिया आहे तुझी मोठी, या जगिया आहे तुझी मोठी. वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी मला तू प्रेमाने घास, माझ्यासाठी आई सोशिलास जात, माझ्यासाठी आई सोशिलास जात, माझ्यासाठी आई सोशिलास. तुझ्या घरीला
कहा सुना तुझ्या उदरी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नावोठी राहो सदैव तुझे नावोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाधिकाची शिवराम धोंड अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा माझे बंधू दादाच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा बहार पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सवन झालेला आहे गाण्याला सुरुवात करतोय तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी का लागत नाही ना गारटलं काय आज मित्रांनो बारी गरमच करायची कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही बुवाना शाकाहारी चालत नाही त्यांना फक्त व्हेज त्यांना नॉनव्हेज लागतो त्यांना शाकाहारी जमत नाही त्यांना सगळा मांसाहारीच लागतो म्हणून बुवा आज अगदी तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा असं म्हणायचं आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे सध्या आपल्या मुंबईमधलं किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे बरोबर आहे ना शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकीनं राहिलाच पाहिजे अरे ही शान आहे आपली मायबोली मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे गाण्याकडे वळतं प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आज टाकलेले आहे प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले
27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल. आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले आहे ना, केले का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या. कारण एका रात्रीत मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांच्या. म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची. आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी ध्यानातून ठेवतोय. म्हणायचं आहे काय दक्ष असणावर? की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची. मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची. मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जना. आणि म्हणून बघा बुवा, या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय, अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा. तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा. पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार. आणि म्हणून गणाचा एक विषय, आगळा वेगळा विषय, बुवांचे गण. अगदी मित्रांनो, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा, याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गण. अगं सांगा हे काय काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा अगदी खात्रीला सांगतोय. गाणा माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा. नाव गाणंच गोंदाईचं गणाला पौतवा. बुवा तुम्ही जरी रंगात आला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. आणि म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय. म्हणायचं आहे काय? अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या. नाही तर काय बोलता मी बोलतो एक, आणि तुमचं कारकून जे कोतवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय, तुम्ही आज जरी शाही संपली, वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची. चे भन काय लिहायचंय तो आज लिहून घ्या. तुमची शाही संपली तर थोडीशी बोळण चटणी घ्या. पान प्यानात आज पेन रिकामा ठेवायचा नाही कुणी, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती, अरे आनंदी पहाट. देवा, अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण. कधी येशील? तो दिवस, तुझ्या आगमनाचा दिवस, ती आनंदी पहाट, 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतो. अरे तुझ्या आगमनाची गणेश पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आस लागली पामरा, सांग लंबोदरा. हे बाप्पा, अरे सांग लंबोदरा, येणार कधी हो खरा तुम्ही लंबोदरा. सांगा येणार कधी हो खरा. गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग
जगताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला चंद्र सूर्य शोभून आगले नभागणाला इंद्रधनु ही खुलली सप्तरंगाला हर्ष होई धरती अंबरा सांगणं बोलरा येणार कधी बोलरा 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 तुझे लागले रे माझ्या या मनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला ओ भास तुझा होतो देवा क्षणो क्षणाला येशील गाणे बाप्पा चतुर्थी सणाला दर्शन सांगणं बोलरा येणार कधी बोलरा 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 ओ तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांगत भीती आनंदी पहाट हसना गडिया आमरा येणार कधी बोलरा सांगणं बोलरा 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 अहो येणार कधी बोलरा. आणि आता बाळ माझे सत्याचे पांढरे विषय आलाय आता गवलनीकडं स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे ना. शक्ती तुऱ्याची खरी मजा ही म्हणतात गवलनी बसलं गोवा बारीक खतलं पुढचा आता बोलत नाही. एकदा बोवा म्हणतात यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा. पण बोवा माझे बंधू आणि माझा आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. बुवाना मगाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटाण लागतो म्हणून बुवा आज मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भन काय होईल तो होईल. बुवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. बरं ते म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. बुवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गोरा गेलेली नाही बुवा. आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी सांगितलंय लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात फुकत बसतील काय बोलला सांगा पहिला काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकायचं जाईल मी काय बोलताय ते. म्हणून म्हणतोय म्हणून सांगतोय बघा बुवा प्रेमाने तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात बायांचा वार असतो. बरोबर आहे ना. अरे तुम्ही झोपल्यावर काय आज मंगळवार बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवांना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
तुझ्या, अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना, राधा तुला काय म्हणते, अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत, तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस, मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा कसा ढेर दाबून चपून भरलेला आहे, म्हणून राधा तुला म्हणते, अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ, मग घेऊन सवंगडी येतो कान्हा, अरे आमची आडवा या वाट. मग जाता मथुरे बाजारी, आम्ही जाता मथुरे बाजारी, हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा, अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी गाठ. कान्हा, आज राधा तुला एकट्यालाच नाही, पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे, तुमच्या पण बरंच आहे, त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगतोय, जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय, खरा बोलेन, खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन घुसवात भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही, बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं, नाही तर मी बुवाना बोलायचो आहे ना, काली चोच, काल्या चोचीचा पोपट, चोपारीची खंडा, असं त्यांचे शब्द होत मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी, आता एकदा फक्त बोललोय, तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे, बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील, आज गवळण माझी काय प्रेमाची नाही, बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणत आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघतन वाट ग बाया, जेवायला बघतन वाट ग. आज साजने माझ्या बाया भुकल्यान ग, साजने माझ्या बाया भुकल्यान ग. ऐका मित्रांनो, ऐका, गमतीशीर विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत, पण कान उघडे ठेवा, बाकीचा सगळा बाजूला ठेवा, पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट ग, काना धरून आमची पाठ ग. काना, तू हट्ट कशाला धरतोयस, म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू. म्हणून म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट ग, काना धरून आमची पाठ ग. मका फोडाया बघतोस माठ ग, आमचं फोडाया बघतोस माठ ग. आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यातून आमची वाट कशाला अडवतोयस. अडवतोयस ते अडवतोयस, वरनं आमचं माठ पण फोडतोयस. म्हणून म्हणतोय, का फोडतोस आमचं माठ र, तू का फोडतोस आमचं माठ र. आरला भोरे, बघा मित्रांनो, आरला भोरे विकास सकाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा कर्तव्य, म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय, अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला, लांब हो, इथला पाहिला नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला येतोय. अरे लांबोरे, नको अडवू तू आमची वाट ग. राधा काय म्हणते, अरे लांबोरे, नको अडवू तू आमची वाट ग. आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाट ग. बरोबर आहे ना, आमच्या कशाला येतोय, तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेर भरलेलेच आहेत, आई गाय नाही कसली. मग लांब हो रे, इथनं नाहीसा हो पहिला तुझ्या घराचा. म्हणजे आमचा मॅट फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट, घरची खालची चाट नाही तू वरची चाट, पण तुझ्या घरची चाट, आमच्याकडे कशाला. बरोबर आहे ना, काय चाट, घागर, वरची चाट, खालची चाट, कुठली पण चाट, पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलला असा मी सांगतो तुला ए कटोल कंपनी त्याला खुर्ची द्या. तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही अजिबात बोला, तुमच्या ऐकू द्या. म्हणून म्हणतोय, तू कशाला करतोस हाट र,
इंट्रो देतो होय काय हा द्या 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 लक्ष द्या कशाला करतोस हाट ग त्याला धरून आमची पाट ग कशाला करतोस हाट ग त्याला धरून आमची पाट ग थोडा या बघतोस माट ग थोडा या बघतोस माट ग अरे लाभोरी नको अडवू तू आमची वाट ग जाऊन तुझ्या घरची घागर चाट ग लाभोरी नको अडवू तू आमची वाट ग जाऊन तुझ्या घरची घागर चाट ग लाभोरी नको अडवू तू आमची वाट ग जाऊन तुझ्या घरची घागर चाट ग लाभोरी नको अडवू तू आमची वाट ग जाऊन तुझ्या घरची घागर चाट पडले माझ्याशी गाठ रे अरे लाभोरी नको अडवू तू आमची वाट रे सावनी तुझ्या घरची घागर चाट रे लाभोरी नको अडवू तू आमची वाट रे सावनी तुझ्या घरची घागर चाट रे लाभोरी नको अडवू तू आमची वाट रे सावनी तुझ्या घरची घागर चाट रे लाभोरी नको अडवू तू आमची वाट रे सावनी तुझ्या घरची घागर कशाला वागून येऊलय तुझ्या झाकून बघतोस कशाला वागून हा धरून हातात काठ रे दोन हातात धरून काठ रे अरे लांब हो लांब हो लांब हो रे लांब हो रे कशाला आमची वाट अडवतोस आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला अरे लांब रे नको अडवूस आमची वाट रे तुझ्या घरची घागर चाट रे लाभोरी नको अडवूस आमची वाट रे जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे लाभोरी नको अडवूस आमची वाट रे अरे जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे अरे लाभोरी नको अडवूस आमची वाट रे जाऊन तुझ्या घरची घागर
घागरचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपाद आलेला आहे. शेवटचा मुकडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय. मला वाटतं आमचं अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे, आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. मानसला करतो. आणि म्हणून मित्रांनो कलगीतुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मित्रांनो बुवा राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट काढणारा राजेश बुवा नाही. यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे. यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे. पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे. परवा त्यांनी ढोकरा टेकले नाही, पण माझं आजही शाहिरांना सांगणं बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील, आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचलात तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा चलाय तुमचा विषय मान्य करणार बुवा. पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता. एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा म्हणून मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू. आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणानं आणि शेवटचं सांगणं आहे. बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश बुवाची. काय बोलायचं आहे? 2च्या शिव्या 4 घाला, राजेश बुवाला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी आजची बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झोंबाट करायचा आहे, अगदी माझ्या उराव बसायचा आहे, माझ्या बसा. म्हणून सांगतोय पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय? मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथं पण बुवा शाप काढी. म्हणून सांगतोय बुवा. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा असते सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सदालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास पण तो शेवटचा दिवस त्यांना घोड करता नाही आला. त्यांना एक सांगणं आहे ही बारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टिपाशी आहे. मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम केला आणि म्हणतात अरे एकदाचा मान्य करा गुडघे टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा शेवटचा विषय घ्या माझ्या भीमरायावानी. हा घ्याचा लवकर. म्हणून म्हणतो बघा आता हे तुर्यवाला आहे ना. शक्तिवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुर्यवाद. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा म्हणजे हे म्हणतात ना. आणि म्हणतात अरे मी तुर्यवाला आहे, अरे मी तुर्यवाला आहे. म्हणून म्हणतोय बुवा, म्हणून म्हणतोय ऐका. अरे मर्द सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना? मी तुर्यवाला आहे, मी तुर्यवाला आहे, मी बापे आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही 2 डोळ्यांचं, 2 हातांचं, 2 पायांचं आणि मधल्या एका 3ऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणतोय का अरे मर्द सारखा मर्द तू खरा
मोहत नाही तुझ्या ना विषय पुरा. बुवा, या शक्तिधऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय विकासजी लांबोडे. म्हणून म्हणतात अरे मर्दा सारखा मर्द तू खरा मोहत नाही तुझ्या ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या. बघा बुवा नाही तर म्हणतील शिवी दिला मला असा बोलला मला तसा बोलला. बुवा विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो तरी खरा बोलू म्हणून म्हणतात हार मानतो का बोल भांड्या तू हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्द सारखा मर्द तू खरा होत नाही तुझा ना विषय पुरा. अरे मर्द सारखा मर्द तू खरा होत नाही तुझा ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द आधी थोडा वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही. हातबल झाला बुवा तू सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा मगच मिरवून दाखवा तुरा. तू काड्या माकड तोंड्या अरे हार मानतो का तू रांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू दांड्या. चाहते मोरे बोंच प्रस्तुत कलगीतुरा नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तिवाले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि तोरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो काही गडबडी किंवा नाव राहून गेलंय. माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. आणि आज या ठिकाणी शक्तिवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेश दादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजेश दादांसाठी आणि त्यांच्या सुमधुर आवाजासाठी. त्याचप्रमाणे आमचे संयोजक आयोजक सुनीलदादा डावळ हेही त्यांचा राजेशदादा सुनीलदादा डावळ हेही तुमचा यथोचित सत्कार करतायत तो तुम्ही बोर्ड मांडून घ्याल अशी अपेक्षा करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुनीलदादा डावळ यांच्या हस्ते राजेशदादांचा सत्कार होतोय.
धन्यवाद धन्यवाद.